मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. या लढतीच्या सुरुवातीमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये ऐकाल आवाज भिवंडीचा, आवाज ग्रामीण क्रिकेटचा आणि आवाज जो नांदुर्कीचा समीर ठाकरे सर यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद. थँक्यू सो मच भागेश म्हात्रे अँड थँक्यू सो मच मोनिश पाटील ज्यांचा आवाज तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये मागच्या प्रिव्हियस मॅचच्या शेवटामध्ये ऐकायला मिळाला. थँक्स अ लॉट. पुन्हा एकदा सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आता हळूहळू आपण पाहतोय की दिवसाच्या दुसऱ्या सत्राकडे वळत आहोत आणि हळूहळू आपण पाहतोय की या डोंगराच्या कुशीमध्ये वसलेल्या ह्या क्रीडांगणावरती गारवा संध्याकाळच्या सत्रामध्ये जाणवेल, परंतु आता उन्हाचा कडाका सुद्धा जाणवतोय. नैसर्गिक वातावरण असलेले मैदान आणि भालगाव तसे आपण पाहतो की डोंगराच्या कुशीमधले वसलेलं हे गाव आहे, पण पाहतो की गर्द हिरवीगार झाडी या मैदानाच्या चौफेर बाजूने तुम्हाला बघायला मिळेल. आणि दरम्यान थोड्याच वेळामध्ये तकदीर काळनसाहेब हेदुटणे यांचं या ठिकाणी BPL 2025 ला भेट देण्यासाठी आगमन होणार आहे. त्यांचे आपण करूया मनपूर्वक स्वागत. सामना सुरू होते गावदेवी 40+ विरोधात रियांशी रुहानी आणि रियांश 11 या दोन संघादरम्यान पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती आली सिंगल स्ट्राईक. रोटेट करत असताना फर्स्ट बॉलवर धावांना सुरुवात करतोय बॅटर. रोहितच्या बॅटमधून पहिली धाव. मोहन गोलंदाजी करतोय. हेलिकॉप्टर ड्राईव्ह मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. खुलवा टप्प्याचा बॉल होता ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह करत असताना सिंगल त्या ठिकाणी जोडली गेली आणि स्कोर. एकेका धावेने दोघी बॅटर स्वतःच्या डावाला सुरुवात करत असताना आपण जी स्पर्धा पाहतात भालगाव प्रीमियर लीग 2025 नवीन वर्षाचा हा नवीन गिफ्ट देण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेला. फुल टॉस बॉल बॉटम हँडचा खूप चांगला वापर करण्यात आला. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी सज्ज होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे राहिला आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण. थर्डचाही कॉल आणि 3 धावा दोघेही बॅटर या ठिकाणी पूर्ण करत असताना स्कोर मोस्ट ऑफ द 3 टीमची टोटल तुम्ही पाहतात 5 रन्स 5 धावा धाव फलकावरती. फर्स्ट ओव्हर पहिलं षटक यावेळेला मार्गस पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवरफुल फटकेबाजीला सुरुवात करावी लागेल. यावेळेला थोडंसं डबल माइंडेड होता, द्विधा मनस्थितीमध्ये होता बॅटर. सुरुवातीला बॅटरनं बॅकलिफ्ट वर तर जरूर केली, परंतु अटॅकिंग अप्रोच दिसला नाही. लॉंग ऑफचा फिल्डर थोडासा वाईडिश उभा होता. गावदेवी 40+ या चालू सीझनमध्ये मलंगड असोसिएशनमध्ये त्यांचा बोलबाला राहिला, परंतु आज गावच्या प्रीमियर लीगमध्ये गावदेवी 40+ ला मॅच जिंकता आलेली नाहीये. इन फ्रंट ऑफ स्कोअर फ्लिक केलेला आहे. जबरदस्त फटका बॉल गॅप मधून सीमा पार. पहिला चौकार रोहितच्या बॅटमधून. मैदानाकडे येणाऱ्या रस्त्यावर ज्या 2 व्हीलर बाईक पार्क केलेल्या आहेत त्या थोड्याशा बाजूला करा. पाण्याची गाडी येते. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला टर्न केल्या बॉलला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण जोपर्यंत होणार तोपर्यंत बॅटर रोहित करतो एकदा पूर्ण. षटक क्रमांक पहिलं यावेळेला समाप्त झालेला आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल तुम्हाला बघायला मिळते स्कोर कार्ड वरती विदाउट लॉस 11 धावा. आपण जो सामना पाहतायत गावदेवी 40+ क्षेत्र रक्षण करत असताना आणि रुहानी 11 रियांश अँड रुहानी 11 संघ फलंदाजी करत असताना स्टार्ट चांगला मिळाला. 11 धावा एकही गडी न गमावता या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. म्हणजे एक चांगली सुरुवात आपण फलंदाजी करणाऱ्या संघासाठी म्हणू शकतो. BPL सीझन 5 खरं तर इतिहासामध्ये आपण जर गेलो तर मागील वर्षांमध्ये ही स्पर्धा आजूबाजूच्या गावांमध्ये आयोजित करावी लागत होती, परंतु गावकऱ्यांनी अखेर वसा घेतला की आपल्या गावाला भालगावाला एक चांगलं मैदान व्हावं आणि या मैदानासाठी समस्त गावकऱ्यांची राजकीय नेत्यांची त्यांना साथ मिळाली. आणि आज आपण पाहतो की शून्यातून विश्व निर्माण करण्याप्रमाणे या मैदानाची निर्मिती आज भाल गावामध्ये आपल्याला बघायला मिळाली. इनसाइड आउट क्लासिकल स्ट्रोक गॅपमध्ये क्रॅकिंग फटका पाहायला मिळाला, परंतु डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट करत असताना धावा झाल्या धाव फलकावरती 12. स्ट्राईक एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल तेजसनं आतापर्यंत 4 बॉल फेस केलेत, 4 धावा त्याच्या बॅटमधून. तो प्रयत्न करतोय की मोठा फटका खेळण्याचा, परंतु त्याला यश आलं नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन थ्रू द मिड विकेट हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मिळाल्या 2 धावा. 4 धावा इथे मिळाल्यात
खरं तर त्या ठिकाणी आउटफील्डला आपण पाहतोय की थोडीसं आपण त्रुटी पाहायला मिळाल्यात. तेही येणाऱ्या वर्षामध्ये कदाचित प्लेन होऊ शकतं. त्यासाठी प्रयत्न असतील. आणि एक सुसज्ज क्रीडानगरी आणि सर्वात उंचावर असणारी क्रीडानगरी या कल्याणमधील बघायला मिळेल. ऑन साइडला हुक करण्यात आलेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉल सीमा ओलांडतोय. 6वा षटकार. लुक ॲट दॅट. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले. लॉंग वे शफल झाला. लॉंग वे शफल होत असताना बॉलला सरळ भिरकावून दिलं स्क्वेअर लेगला. 6 धावांसाठी षटकार. ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर बघायला मिळाला. वन्स अगेन ॲक्शन रिप्लेस बघायला मिळाला होता मागच्या फटक्याचा आणि या वेळेला झालेली आहे मिस्टेक. हा देखील बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु या वेळेला येतोय हा चौकार. तुम्हाला बघायला मिळते स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा बॉलिंग स्वीप. वन मोर बिग शॉट. Another 4 runs. What a batting. Aegis on fire. 4-6-4. Good shot, good batting. के बाहर. Mighty hit. Another sixer. पॉवरफुल फटके खेळतोय तेजस मैदानाच्या आतमध्ये आणि पॉवर दाखवली त्याच्या बॅटिंगनं. रियान्श आणि रुहानी 11 चांगल्या स्थितीमध्ये. दोन षटकांचा केस समाप्त आणि धावा झाल्या धावफलकावरती. 36 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या, 11 धावा, परंतु ह्या षटकामध्ये जयेंद्रच्या विरोधात 25 धावा कुठून काढलेल्या आहेत. थर्ड ओव्हर आता पलट वार करावा लागेल. जाता जाता का होईना की गावदेवी 40+ एक तरी विजय मिळवणं गरजेचं असेल, कारण 5 पैकी 5 सामने त्यांनी गमावलेले आहेत. गावाच्या बाहेर खूप चांगला फॉर्म आहे त्यांचा, परंतु गाव अंतर्गत या प्रीमियर लीग मध्ये तो खेळ त्यांचा पाहायला मिळत नाहीये. यावेळेला एक जाव पूर्ण स्ट्राईक रोटेट करण्यात आलेली आहे. तेजसला आपण जो पाहतोय ना की भालच्या ग्रामीण संघामधून तो देखील खेळत आलेला आहे आणि सातत्याने तो चांगला खेळत आलेला आहे. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. यावेळेला ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करण्यात आलेला वाईड लॉंग ऑन. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा तेजसच्या बॅटमधून तेजोमय फटका, षटकार. मदतीने 43 धावा धावफलकावरती लागल्या. सुरुवात रोहितनं केली. पहिला चौकार रोहितच्या बॅटमधून आला, परंतु तेजसचा तेज मात्र आता कमी होत नाहीये. तो उजळ देताना संघाला नवा मार्ग दाखवत असताना आता स्लॉग इट. ये भी जाएगी मैदान के बाहर. काय फटके खेळतोय. लगातार षटकार षटकार आणि षटकार. बाउंड्रीज मध्ये डिलिंग करत असताना धावा झाल्या धावफलकावरती 49 आणि इंडिव्हिज्युअली तेजस खेळतोय सध्या
बॅटिंग करतोय. अर्धशतक पाहायला मिळणार का? आणखी 6 सलगचा आपण जर टाइमलाईनचा विचार केला तर तेजसच्या बॅट मधून आलेत आतापर्यंत 4 षटकार. म्हणजे मागच्या 8 बॉल त्यानं फेस केले, त्याच्यामध्ये 5 सिक्सर आणि 3 चौकार. आता वैयक्तिक तो 44 वर खेळतोय. धावसंख्या झाली धावफलकावरती 55 आणि आता अर्धशतक भालगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमधील आपल्याला बघायला मिळेल का? फक्त 6 धावा दूर आहे. गोलंदाजी करतोय अनिल. सलगचे 3 षटकार. 10 बॉल 44 आणि 11 बॉल 50. अर्धशतक झलकावलं या ठिकाणी तेजसनं. बॅट उंचावर करून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. तेजस वंडरफुल प्लेट, वंडरफुल इनिंग अँड वंडर बॉय ऑफ बालगाव. रेड सुपर नॉक. अर्धशतक त्यानं झलकावलंय. 11 चेंडूंचा सामना करत असताना 50 धावा कमाल केली आहे. सलगचे 5 षटकार. 6वा. क्या बात आहे. स्लॉग स्वीप. 6 चेंडू आणि 6 षटकार. तेजससाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. अतिशय दर्जेदार खेळ त्यानं या डावामध्ये साकारलाय आणि हे आजच्या दिवसातील हायलाइट राहणार आहे. भालगावचा हा सितारा चमकतोय. भालगावचं आश्चर्य मैदानामध्ये दिसतंय. वंडरफुल नॉक, इनक्रेडिबल नॉक. वंडर बॉय ऑफ भालगाव played a really good knock for Riyansh and Ruhani 11. 6 चेंडू 6 षटकार आज तेजसच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाले. अनिलच्या चेंडूची चांगली चांबडी लाल केली. 56 धावा इंडिव्हिज्युअली. 12 बॉल 67 धावा धावफलकावरती. हे पहा रोहितचा खेळ बघा. त्याला आज तेजसचा खेळ बघायला मजा आलेली आहे. तो सध्या एक धाव काढतो, नॉन स्ट्राईक एंडला उभा राहतो. श्री इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून आता ती क्लिप सुद्धा आपण पाहतोय की क्रॉप केली जाणार आहे. 6 बॉल 6 षटकार तेजस. थांबा परंतु श्री लाईव्ह इव्हेंट आणखी काही येतील का बघूया. हो यावेळेला खराब चेंडू आहे. भीमर नो बॉलचा इशारा. बॉल लॉंग स्टॉपला वेगानं सीमारेषेच्या बाहेर जातो. या 5 धावा. मला वाटतं की या स्पर्धेतील आता उच्चांक बघायला मिळेल आणि असं वाटतंय की भालगावकरांसाठी देखील आता एखाद्या ट्रॉफीची आस लागली आहे ग्रामीण क्रिकेटमधून. ज्या पद्धतीने तेजस खेळलेला आहे असा खेळ त्याला बाहेरील स्पर्धांमध्ये करावा लागेल. यावेळेला फ्री हिटचा बॉल आहे. झेल पुन्हा ड्रॉप झालेली आहे. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल. ओ माय गॉड. हे बघा ओव्हर थ्रो देखील झालेला आहे परंतु धाव घेण्यामध्ये रस दाखवत नाहीये. 2 धावा इथे मिळाल्या. स्कोर मोजूप इथे डबल टीमची टोटल तुम्ही पाहतात. धाव फलकावरती झाल्या धावा त्या 75. उच्चांक या स्पर्धेमधील गाठत असताना षटक क्रमांक 4 यावेळेला मार्गस्थ. 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम आज तेजसने केला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. फुल टॉस बॉल स्वीप करण्यात आलाय. हा देखील चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार इथेही मिळाला. मला वाटतं की आता आणखी काही चेंडू असते. एखादं षटक असतं तर शतकाकडे गेला असतं संघाचं धाव फलक. 79 धावा धावफलकावरती स्वीप करण्यात आला. लो फुल टॉस बॉल. भालगाव प्रीमियर लीग मधील हायलाइट राहिल्याच तेजसचं क्रिकेट. धाव घेतली जात नाहीये. प्रेक्षकांना देखील वाटतं की सातत्याने तेजस स्ट्राईक एंडला असावा कारण त्यानं आज प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. मोस्ट ऑफ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यानं पाठवलेत परंतु या वेळेला बिंदास गोलंदाजी करताना व्हाईट बॉल अवांतर धाव इथे मिळाली. स्कोर आता एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही पाहतायत 80 धावा 80 रन्स. पुन्हा एकदा बिंदास. हेलिकॉप्टर. व्हॉट अ शॉट. मनगटी फटका. बॉलला पाठवलंय बॉर्डरलाईनच्या बाहेर. तेजसच्या बॅटमधून अनदर 6.
4 षटकांमध्ये आता पूर्ण करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी 40+ला. नेक्स्ट मॅचचा टॉस यावेळेला आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅच इन बिटवीन बोथ आर द ग्रेटेस्ट टीम इन BPL. Kevin Fight 111 versus Jay 11 3959. For the captain, please reporting for the toss. One more big match in between both are the greatest and strongest team in Bhalgaon Premier League. Now it's time for toss. या दोन्ही कॅप्टन. टॉस या वेळेला आपण करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. Tail is a call and it is ahead. India. टॉस या ठिकाणी केविन 5-1-1 या संघाने जिंकलेला आहे आणि फलंदाजी करण्याचा निर्णय यावेळेला स्वीकारलेला आहे. पुन्हा आपण जाऊया सेकंड इनिंग मध्ये. डाव दुसरा सुरू होणार. 87चं लक्ष्य पार करावं लागणार आणि त्या 87चं लक्ष्य पार केलं जाणार का? 40 नंतरचं पुन्हा एकदा अनुभवाचे बोल मैदानामध्ये दाखवणार की यामुळे या 87 धावांचं संरक्षण रुहानी आणि रियान 11 या ठिकाणी करणार. ऐकूया पुन्हा एकदा भागेश म्हात्रे यांचा आघोड आवाज. थँक्यू सो मच समीर ठाकरे सर. द्वंद्वाला या ठिकाणी युद्ध जो बघितला गेला तर त्या युद्धाच्या द्वंद्वाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. लक्ष्य भलं मोठं आहे. या मॅचमधलं लक्ष्य क्रॉस करणं अर्थातच भरपूर मोठं हे लक्ष्य आहे ज्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं गेलं तर ही प्रीमियर लीग भरवली गेली आहे. त्याच मॅनेजमेंट कमिटीतला एक भाग अर्थातच तेजस म्हात्रे याच्या बाटमधली वादळी खेळी तुम्ही बघितली. तब्बल 18 बॉल आणि 72 धावा या स्पर्धेमध्ये त्याच्या इंडिव्हिज्युअल तुम्ही बघितल्यात. वैयक्तिक 72 धावा बनवल्या गेल्यात. वैयक्तिक 72 धावा बनवणारा हा पहिला खेळाडू आहे आणि एवढं मोठं टार्गेट करणारी ही पहिली टीम आहे. कारण 66 धावसंख्येचं टार्गेट आपण 2 मॅचमध्ये बघितलं. तब्बल पनू सांगतात की या मॅचमध्ये टार्गेट आपण जर पाहिलं तर 86 धावसंख्येचं 86 बनला गेला. म्हणजे 87 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आतापर्यंत आपण पाहिले गेले तर 4 चेंडू फेकून झालेले आहेत. तेजस म्हात्रेनेच आपल्या हातामध्ये बॉल घेतला. एखादी विकेट आली तर त्यालाही माहिती आहे की 5 पॉईंट मिळतील. कुलवटापाचा बॉल ऑन साईडला ढकलत असताना या टीमचे ओनर अर्थातच जीत मडवी चेंडू खाली बॉलला त्याने फील्ड केलं गेलंय. या लक्ष्यापर्यंत पोहोचत असताना ना खरं तर भरपूर मोठे फटके जर येतील तरच हा सामना फिनिश होईल. ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे खरं तर समाजसेवा हा त्यांचा मूल मंत्र राहिलाय आणि हिदुटणे गावातून खरं तर सेवेचा वारसा ज्याने जपलाय आतापर्यंतच्या या समाजसेवेमध्ये तकदीरजी काळन हे नाव तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्यांचं जाणं म्हटलं गेलं तर एक हर्षाचं वातावरण असतं आणि मनमोकल्या स्वभावाचा राजा माणूस ज्यांचं राज्यशाही थाट आहे असे सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय तकदीरजी काळन साहेब त्यांच्या समवेत जे त्यांचे पाठीराखे आहेत त्यांना विनंती करेन की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. खरं तर ज्याप्रमाणे आभाळ निळसर असतो तसं त्यांचं मन अथांग भरलेला सागर तशी त्यांची कारकिर्दी म्हणजेच राजासारखा माणूस आणि माणसासारखा राजा ज्यांच्यासोबत अनेक वेळा
समाजसेवेचा वारसा त्यांच्या भावांनी खरं तर उचललेला आहे. असे सर्वांचे लाडके तकदीरजी काळन साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत या BPL अर्थात भालगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करत आहोत. चर्चा सकाळपासून होती की तकदीरजी काळन साहेब या ठिकाणी उपस्थित राहतील. ही स्पर्धा जरूर छोटी आहे, परंतु या स्पर्धा ठेवणाऱ्यांचं मन मोठं. त्या मन मोठ्या स्वभावाने अनेक साऱ्या मनमोकळ्या स्वभावाचे तुम्हाला मान्यवर पाहायला मिळतील आणि त्याच मान्यवरांपैकी एक मान्यवर म्हणजेच आता व्यासपीठावरती जे विराजमान झालेले आहेत ते तकदीरजी काळन साहेब. 40+ आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतो रियान रुहानी 11. नो बॉलचा इशारा अंपायर्सने या ठिकाणी दिलाय. अर्थातच या बॉलवरती एक्स्ट्राही धाव मिळेल. 86 धावसंख्या बनल्या गेल्यात. 87 धावसंख्या बनवायच्या आहेत. चौकारी आला. दोन्ही बाजूला तुम्हाला 5-5 फिल्डर लावायचे आहेत. तुम्ही 12 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळताय. सो दोन्ही बाजूला 5-5 फिल्डर तुम्हाला लावायचे आहेत. एखादा फिल्डर एक्स्ट्रा असला, एखादा फिल्डर कमी असला तर तुम्हाला अंपायर्स नो घोषित करतात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की एका टीमला नो बॉलचा इशारा या ठिकाणी दिला होता. अनिल आणि पप्पू ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर त्यांची जी ओपनिंग जोडी होती ना, ती ओपनिंग जोडी या ठिकाणी बदलली आहे. त्याच आपण अनुमानाने बघत आहोत. सध्या तरी ही फील्ड पोझिशन चेंज करत असताना चला सुरू करा सामन्याला. शैलेश हो द विकेट. पप्पूसाठी बॉल उचलला गेला स्टेट डाऊन दी ग्राउंड, परंतु मिस टायमिंग. यतेश थोडेसे दूर पडले. बॉल खाली त्यांनी बघितलं, आले फील्ड केला बॉल. 2 धावा या ठिकाणी होतात पूर्ण. आणि या बॉलवरती दुहेरी धाव एकवटत असताना एकवटलेली ही दुहेरी धाव टीमच्या टोटलमध्ये म्हणून ऍड करतोय. सांगतोय धावा झाल्या 13. 87 धावसंख्येचं मोठं टार्गेट आहे. दोन धावा मिळतात. 2 धाव्याने टीमची टोटल आता 13 वरून पुढे सरकत असताना 15 या आकडावरती 15 स्कोर कार्ड. लक्ष मोठं आहे. मोठ्या फटक्याच्या शोधात जावं लागेल. तोच प्रयत्न होता अनिल चिकनकरचा. बॉल हवेमध्ये फिल्डरने अगदी समोर हात पुढे गेले. त्याच्या हातामध्ये कॅच फलंदाज पहिला ब्रेक थ्रू निर्माण करत असताना शैलेश त्याला मिळते सफलता. अनिल चिकनकर बाद. व्यासपीठावरती विराजमान असलेले पाहुणे खरं तर या क्रीडांगणाची जी सध्या शोभा बघत आहात ना, तकदीरजी काळ यांच्या माध्यमातून भरपूर परिश्रम झाले. कारण कोणत्याही गोष्टीचा अडथळा आम्हाला ज्या ज्या वेळेला या क्रीडांगणाला सजवत असताना आला ना, तकदीरजी काळन साहेबांनी खरं तर तो जो तुटवडा आहे ना, तो त्यांनी पूर्ण करून दिला. आणि समाजसेवा हाच त्यांचा धोरण आहे. कारण आपण एखाद्या स्थानावरती एखादा माणूस असतो ना, त्या स्थानाला आपण त्याला ती पदवी देत असतो. खरं तर आगरी समाजामध्ये वावरत असताना मन मोकळ्या स्वभावाने ज्यांची समाजसेवा नेहमी ओळख राहिली आहे, गावाला रिप्रेझेंट ते समाजसेवेच्या माध्यमातून करत असतात, ते नाव म्हणजे तकदीरजी काळन यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचंही सहर्ष स्वागत. पहिले 6 बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनला बॉल जाईल. तेजस मात्रे ज्याच्या बॅटमधून तब्बल 72 धावसंख्या. 18 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल तुम्ही बघितल्या. तेजस या मॅचमध्ये अक्षरशः बरसला तेजस. कदाचित त्याच्या डोळ्यासमोर आता टीव्ही असावी. मॅन ऑफ द सिरीजसाठी या स्पर्धेमध्ये टीव्ही आहे. तो आता इंडिव्हिज्युअल 72 धावा बनवल्यात म्हटले गेले तर त्यालाही त्या गोष्टीची आस असावी. हो द विकेट. स्कूप करण्याचा प्रयत्न, वेगळा फटका खेळायचा होता, परंतु सगळ्यात महागडा खेळाडू भालगाव प्रीमियर लीगचा मोनू मात्रे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये त्याने बॉल फील्ड केला गेला, परंतु वाईटचा इशारा अंपायरचा आला. अर्थातच एक धाव एक्स्ट्रा मिळेल. धावा झाल्यात 18. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल टीम जय 11 आणि केविन 5-1-1 या दोन टीम मध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. केविन 5-1-1 टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून डिसिजन बॅटिंगचा घेतलाय. सो नेक्स्ट मॅच मध्ये ते तुम्हाला करताना पाहायला मिळतील. बॅटिंग 47 धावसंख्येचं टार्गेट. सध्या तरी तुम्ही जर टाइमचा विचार केला ना, वेळेचा विचार केला ना, तर 11:49 झालेले आहेत. कुणाचा प्रभाव तेवढाही दिसत नाही, कारण निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेले क्रीडांगण तुम्हाला समोरच भालगावची जी वस्ती आहे ती पाहायला मिळेल. समोर आयडियल कॉलेजचा अजून एक माळा बनेल की नाही बनेल ते या नंतरच्या गोष्टी, परंतु आयडियल कॉलेज समोर दिसतोय. भालगावची पाण्याची टाकी जी आता होते तीही तुम्हाला दिसते. गणेश मात्रे या ठिकाणी खेळतात, त्यांचं घरही दिसतंय. आणि उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं ना, तर कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर एक असा गड ज्या गडाच्या मुक्तीसाठी आपण सध्या तरी लढतोय, तो म्हणजेच मलंगड.
अगदी तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेलं एक क्रीडांगण आहे आणि पप्पू दादा आमच्या जेव्हा काळामध्ये असतील तेव्हाच याच क्रीडांगणावरतून जात असताना मग या डोंगरीच्या मागे भरपूर साऱ्या अशा खाण्याच्या वनस्पतीही मिळतात. खरं तर आपण कंटोळे त्याला म्हणतो. तर याच्याच मागे भेटतात धामणांची फळं वगैरे आणि या सगळ्या ज्या निसर्गाने दिलेल्या आपल्याला ज्या खाद्यपदार्थाच्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या या जंगली भागात अर्थातच या डोंगरीच्या मागे भेटतात आणि त्याच्याच मागे कल्याण डोंबिवलीमधलं एक असं गाव, ज्या गावाला खरं तर निसर्गाची धनसंपत्ती लाभली आहे. म्हणजे संध्याकाळी या गावामध्ये सगळे कावले जातात. तो म्हणजेच उंबारली गाव. म्हणजेच ऐतिहासिक ही नगरी आहे. या ऐतिहासिक नगरीमध्ये तुम्ही सध्या तरी क्रिकेटचा खेळ अनुभवत आहात. अर्थातच भालगाव प्रीमियर लीग पर्व 5वं आहे, परंतु 5व्या पर्वामध्ये पहिल्यांदा या क्रीडांगणावरती ही स्पर्धा तुम्ही बघत आहात. जयेंद्र लेफ्ट आर्म बॉलर बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. पप्पूच्या बॅटचा स्विंगही चालला नाही. त्याने फक्त लेफ्ट केलं गेलं चेंडूला बॉडीवरती आला. लेंथ बॉलवरती त्याचं प्रत्युत्तर नव्हतं. 87 धावसंख्येचं टार्गेट म्हटलं गेलं ना तर निदान 6 ओव्हर तरी हव्या होत्या, परंतु या 4 ओव्हरमध्ये 86 धावा बनवल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. कदाचित संधी द्यायची आहे दुसऱ्या खेळाडूंना. म्हणून पप्पू म्हात्रे खरं तर या ठिकाणी बाद होतील. जयेंद्रला त्यांनी सफलता मिळून दिली आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन सदा चिकनकर. काय प्रतिसाद राहिला. सदा खरं तर मन मोकळा स्वभावाचा आहे. कारण सकाळपासून त्याची व्यावसायिक कामं सुरू होतात आणि गणेश म्हात्रे हे त्यांचे खरं तर बंधुतुल्य मित्र आहे. कारण 365 दिवस ते एकत्रच असतात. जरूर ते खरं तर एका आईचे पुत्र नसले तरी ते दोघे एकमेकांना एकाच आईचे पुत्र समजतात. कारण 365 दिवस ते एकमेकांसोबत असतात. त्यांच्याकडनं पारितोषिक चौकार षटकारासाठी ₹500. 2000. क्या बात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मोहन म्हात्रे त्या ठिकाणी होते. टीम मीटिंग आता करायची नाही. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला केविन 5-1-1 हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. आता पर्यायी बॉलर यूज करू शकता कारण लक्ष आता मोठं आहे. 87 धावा होत्या, बनला गेला धावा 18, म्हटल्या गेलं तर आता 17 धावा झालेल्या आहेत. म्हणजेच आता 6 बॉलमध्ये 70, जवळपास हा मिशन इम्पॉसिबल आहे. अजून 2 ओव्हर द्यावा लागतील तेव्हा हा टार्गेट कदाचित पूर्ण होऊ शकतो की नाही त्याही गोष्टीचा आपण विचार करू शकत नाही. सध्या तरी बादल बैलाचे मालक सनी सोरकादे या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे करू आपण सहर्ष स्वागत. सदानंद पहिलाच बॉल मागे चाललाय, बीट केलाय विकेट किपर आणि फाईन निघाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चौकार तर आलाय, अजून एक चौकार झाला तर कदाचित पारितोषिक मिळू शकतो गणेश म्हात्रे यांच्या शुभ हातून. दर्शन होता ओव्हर नंबर 4 मध्ये 70 बनवायचे आहेत. आता 66 या ठिकाणी बनवावे लागतील. 5 बॉल आहेत. मोठं टार्गेट होतं या मॅच मध्ये. ते टार्गेट कंप्लीट करू शकली नाही 40+ टीम. यावेळेला यॉर्कर पद्धतीचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न दर्शनच्या हातामध्ये आलाय. बॅकअप नसल्या कारणाने दर्शनने स्वतःला सावरलं, डायरेक्ट हिट केला नाही आणि तब्बल आपण जर पाहिलं ना तर आता 6वी मॅच 40+ संघ पराभवाचा धक्का सोसेल. पहिला संघ आहे जो 6 मॅच परास्त होईल. ऑन साईडला टर्न केलाय, बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय मोहन म्हात्रेच्या बॅटमधून. समीकरणाला थोडंसं क्लोज केलं जाते. म्हणजेच हार आणि पराजय आणि विजय याचा अंतर आता फक्त या ठिकाणी कापला जाईल. दर्शनसाठी पारितोषिक या ठिकाणी अनाउन्समेंट आम्ही करत आहोत. सनी सोरकादे यांच्याकडनं ते पारितोषिक की लागोपाठच्या 2 विकेटसाठी तब्बल ₹1000 पारितोषिक देण्यात येईल. परंतु हा चौकार आलाय. शेवटचे बॉल आपण जर पाहिले तर आता उरले गेले 2 बॉलमध्ये 2 विकेट आले. कदाचित या बॉलरला ₹1000 पारितोषिक मिळू शकतो. मोठं टार्गेट होतं. 72 धावा इंडिव्हिज्युअल बनवणं म्हटलं गेलं तर आजच्या या दिवसातला या प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट वैयक्तिक आकडा बनवणं आणि ते बनवण्यात यश मिळालं तेजस म्हात्रेला. एका बॉलपासून फक्त लांब आहे आणि या मॅचमध्ये तुम्हाला पुढे येताना पाहायला मिळेल ती म्हणजे रियान्शियन रुन 11. तर जीत मडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ तुम्हाला पाहायला मिळाला, ज्यांनी या स्पर्धेला एकमेव असे स्पॉन्सर ज्याने ₹5000 तर स्पॉन्सर या स्पर्धेला गेला. अशा प्रकारे सामना झालाय फिनिश. भरपूर मोठ्या फरकाने सामना जिंकलाय रियान्शियन रुहानी 11 या टीमनं.
कारण 86 धावसंख्येचं टार्गेट डिफेंड करत असताना हा सामना या ठिकाणी जिंकले. त्यानंतर केविन 5111 आणि जय 3959 या दोन टीममध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीम रणधुरंदर एकमेकाच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील. सो चांगली रंगलेली मॅच, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच